नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा. संत तुकाराम महाराज फार सुंदर म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आडविती. वृक्षवेली हे आपले सगळे सोयरे आहेत. आज पर्यावरण दिन आहे. या पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता आपण आहोत IIIT वारंगा प्रिमायसिस इथे. आरोह या संस्थेने स्थापन केलेलं शहरी जंगल. नेमकं हे शहरी जंगल कशासाठी स्थापन करण्यात आलं, याचं नेमकं उद्देश काय आणि हे कशा पद्धतीनं स्थापन झालेलं आहे, तयार करण्यात आलेले, ते सगळं आपण इथे बघूयात. चला तर मग या माझ्यासोबत. खरं तर या बंजार जमीनमध्ये उगवलेलं सोनंच हे एक आहे. खरं तर हे शहरी जंगल नेमकं काय आहे याबद्दलची माहिती आपण आरोह संस्थेच्या संस्थापक शर्मिष्ठा गांधी मॅम यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार मॅम. मला सांगा की आरोह या संस्थेच्या माध्यमातून आपण हे शहरी जंगल तयार केलेलं आहात, तर याची सुरुवात नेमकी कशी काय झाली, ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? सर्वात प्रथम तर सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. आज 5 जून हा विशेष दिवस आहे आपल्या पर्यावरणासाठी. आणि हे जंगल करायची संकल्पना मुख्यतः आमच्या ज्या अध्यक्ष आहेत विशाखा राव जठार, आरोहच्या संस्थापक सदस्य त्या पण आहेत. तर त्यांची ही संकल्पना होती की आम्ही पाहत होतो, म्हणजे 2009 पासून आम्ही आणि आमचे काही मित्रमंडळी आम्ही पर्यावरण जागृतीचं काम करत होतो. आम्हाला खूप झाडं लावायचे होते पण जमीन नव्हती मिळत. की बऱ्याच वेळा आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे गेलो, आम्ही NMCकडे गेलो, पण आम्हाला अशी पाहिजे तशी प्रोटेक्टेड जागा मिळत नव्हती. आणि अचानक एक दिवस IIITकडनं आम्हाला निरोप आला की आम्हाला जंगल बनवायचं इथे. आणि आम्ही संधीच्या शोधातच होतो. कारण काय होतं आहे की शहरामध्ये डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजेच. रस्ते बनतील, सिमेंटचे घरं बनतील, लोक AC लावतील, ते आपण थांबवू नाही शकत, कारण ते पण आवश्यक आहे आपल्या जीवनाच्या दृष्टीने. पण जर आपण हे वाचवायला, पर्यावरण वाचवायला तर जास्तीत जास्त झाडं लावले आणि जगवले, त्यांना सांभाळलं, तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. तर असे ऑक्सिजनचे ठिकाणं आपल्या शहरात बनावे, अशी ही संकल्पना ही शहरी जंगलाची आहे. आरोह संस्थेने जे स्थापन केलेले जे शहरी जंगल आहे त्याचे 3 फेज आहेत. आता आपण पुष्पवनम या पहिल्या फेजमध्ये आहोत. आपण बघू शकता आपल्या इंडियाचं प्राईड असलेलं ताम्हण या ठिकाणी याला फूल लागलेलं आहे. आपण बघू शकता फार सुंदर असं हे फूल दिसते आहे. मॅम, या शहरी जंगलातील फेज 1 ही काय आहे? फेज 1 ही एक 3 एकर जागा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही पुष्पवनम स्थापन केलं आहे. म्हणजे सगळे फुलं देणारे जे स्थानिक झाडं आहे मोठे, त्यांना आम्ही लावलेलं आहे. म्हणजे कांचन आहे इथे, शिचूचे झाडं आहेत, त्याच्यानंतर अमलताश आहे. तर हे सगळे झाडं म्हणजे 3-4 वर्षांनी कॅम्पसमध्ये आले कोणी, तर सगळे फुलाने भरलेले झाडं आपल्याला दिसतील.
शहरी जंगल तयार करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? सर्वात पहिली अडचण तर पैसे नव्हते आमच्याकडे हे सगळं डेव्हलपमेंट करायची. 18 एकर जमीन तर मिळाली होती, पण हे डेव्हलप करायला जो पैसा लागतो, सपोर्ट लागतो, तो नव्हता. तर HCL फाउंडेशनने आम्हाला तो सपोर्ट दिला. दुसरी गोष्ट, जमीनमध्ये फक्त मुरूम आणि खडक असे जमीन होती फेज 1मध्ये आणि 2मध्ये. तर त्याच्यासाठी ती जमीन आधी स्वच्छ करावी लागली JCB लावून खूप. त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडनं काळी माती आणून टाकली तिथे, काळी माती, गार्डन सॉईल असं आणून टाकली आणि खूप मेहनतीने मग हे आपल्याला मग जमीन तयार झाल्यावर मग झाडं लावता आले. ही दुसरी एक अडचण होती. तिसरी, साफसफाई करताना इथे खूप सुरुवातीला साप निघायचे. आता घोणस इथे आढळतो आणि तो खूप विषारी साप असतो. त्याच्याकरता आम्हाला लोकांना ट्रेनिंग द्यावं लागलं की स्वतःला कसं त्याच्यापासून प्रोटेक्ट करायचं. तर कारण आपल्याला निसर्गाबरोबर राहायचं, तर निसर्गातल्या प्राण्यांना हानी पोचवून चालणार नाही. तर तोही एक अडचणीतनं आम्ही हळूहळू असं मार्ग काढत गेलो. ती एक अडचण होती. बटरफ्लाय गार्डनची विशेषता काय आहे? हे खास फुलपाखरांकरता बनवलेलं आहे. आता जसं आपल्या काही गरजा असतात, राहायला याच पद्धतीचं घर पाहिजे, त्याच पद्धतीचं खाणं पाहिजे, तसं फुलपाखरांचं पण असतं. तर फुलपाखरं वाढण्यासाठी त्यांना विशेष प्रकारच्या झाडांची गरज असते. जसं हे रुईचं झाड आहे, त्याच्यानंतर कनेर आहे, कडुलिंब आहे, कढीपत्ता आहे. तर अशा अनेक झाडं ते जे त्यांच्याकरता लागतात. काही झाडांवर ते अंडे टाकतात, काही झाडांवरचं ते खातात पानं. तर असं फुलपाखरांसाठीचं वातावरण आपण इथे तयार करतो. तसंच त्यांना अंडे घालता यावे म्हणून प्रजननासाठी जे पाण्याचे असं चिखल जमीन लागते, पाणथळ जमीन लागते, तशा जमिनीचे पॅचेस तयार केले तिथे. त्यांना मीठ लागतं काही प्रमाणामध्ये, तर मिठाचे पॅचेस आपण तयार केलेले आहेत. म्हणून तुम्ही इतके फुलपाखरं इथे पाहू शकताय. आणि असं काही त्यांना कोंडून नाही ठेवलेलं, ते स्वतःहून इथे राहतात. ओके. मॅम, पूर्वी ही जमीन होती, बंजर जमीन होती. आता या ठिकाणी खूप सुंदर असं जंगल तयार झालेलं आहे. तर या पर्यावरण दिनाच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना आपण काय सांगाल? दर्शकांना मी सांगू इच्छिते की आम्ही जसं या बंजर 18 एकर जमिनीवर मोठं जंगल बनवलं आहे. इथे तलाव बनवले आहेत, इथे बटरफ्लाय गार्डन बनवलं आहे, मियावाकी फॉरेस्ट बनवलेलं आहे. असं आम्ही जसं जंगल बनवलं आहे, तशी कितीही छोटी जागा असली तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या शहरामध्ये, तर तिथे जास्तीत जास्त झाडं लावा आणि झाडं जगवा. नुसतं लावणंच नाही, तर झाडं जगवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि जेवढ्या झाडं लावाल तेवढ्या ऑक्सिजन आपल्याला मिळेल छानपैकी, आणि सावली मिळते झाडाची. याशिवाय पक्षी येतील, चांगले सुंदर सुंदर पक्षी दिसतील तुम्हाला तुमच्या आजूबाजूला. असे अनेक फायदे या झाडांचे आहे. जमिनीचा कससुद्धा सुधारतो आणि पाऊसही वेळेवर पडतो. तर हे सगळं लक्षात ठेवून तुम्ही जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा. ट्रिपल नागपूरला 18 एकर जागेमध्ये पूर्ण शहरी जंगल तयार केलेलं आहे. त्यामध्ये
इन्स्टिट्यूटला हा फायदा आहे की पूर्ण चारही भागाला आपल्याला ग्रीनरी तयार झालेली आहे. त्यांनी बटरफ्लाय गार्डन, मियावाकी गार्डन आणि फ्लॉवर गार्डनसुद्धा तयार केलेलं आहे. सोबत त्यांनी नॉलेज सेंटरसुद्धा तयार केलेलं आहे. आमचे स्टुडंटसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. पर्टिक्युलरली आमच्या राव मॅडम आणि गांधी मॅडम यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. 18 एकरमध्ये त्यांनी 15,000 प्लांटेशन लावून आपला IIIT नागपूरला पूर्ण ग्रीन कॅम्पस म्हणून तयार करण्यात आलेला आहे. याबद्दल मी SCL फाउंडेशन तसेच आरोहा नागपूर, गांधी मॅडम आणि राव मॅडम यांच्या फार फार आभारी आहे आणि एन्व्हायरमेंटल डेबद्दल मी त्यांना फार शुभेच्छा देतो. मानव हा पर्यावरणाचा कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढत चाललेला आहे. म्हणूनच पर्यावरण आपत्तीचं शास्त्रीय पद्धतीनं अध्ययन व त्याचबरोबर शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आरोह या संस्थेच्या माध्यमातून शाळकरी विद्यार्थ्यांना पर्यावरणीय शिक्षणाचे धडे दिले जातात. ही फार सुंदर अशी गोष्ट आहे. आपण आत्ताच बघितलं हे शहरी जंगल आरोह संस्थेने स्थापन केलेलं हे शहरी जंगल फार सुंदर आहे, हिरवळ आहे आणि आपल्या सर्वांच्या उपयोगितेसाठी आहे. तुम्ही सुद्धा या शहरी जंगलातून प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा असं जंगल नक्कीच तयार करा. धरा पर्यावरणाची कासं, होईल आपल्या जीवनाचा विकास. कॅमेरामॅन प्रवीणसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर.